हॅलो एव्हरीवन, तर चला मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। तर चला आजचा ब्लॉग करूया सुरू। तर आज होतं काहीतरी स्पेशल असं, म्हणजे आम्हाला जायचं होतं कन्यापूजनसाठी। तर सकाळी लवकर उठून आम्ही खूप सारे लवकर कामं आवरून घ्यायचं चाललं होतं। तर आंघोळ काय केली ती मस्त असं डोकं धुतलं होतं, तर म्हटलं आता चला देवपूजा वगैरे करून घ्यावी मस्त अशी। तर आता गरमी सुरू झाली ना, यामुळे 2-3 दिवस मिळून केस धुवाच लागतात, नाही तर खूप चिपचिप झाल्यासारखं वाटतं केसांमध्ये। तर आहे ना संपूर्ण असं घरातली कामं आवरली आणि संपूर्ण म्हणजे सगळी काही झाली नव्हती, फक्त नाश्ता वगैरे केला आणि आरूला थोडंसं दूध पाजलं आणि लवकर आलो इथं। म्हणजे शेजारीच आमच्या आहे ना कन्यापूजनचा कार्यक्रम होता नवरात्रीमध्ये, त्यांच्या लास्ट दिवशी ना असं म्हणजे सगळ्यांना मिळून लहान मुलांना मुलींना तर ते काही जीव घालतात, त्याचबरोबर त्यांच्या मनाने काही पण असं गिफ्ट म्हणून काही पण दिलं जातं। तर ते काही करत होते ते। तर मस्त असं आहे ना आरूला एक ताट आणि त्याचबरोबर छोटीशी वाटी ग्लास खूप छान प्रकारे दिलं होतं। आणि ही कुठं पण गेली ना कधीच गप नाही बसत, त्यांच्या घरी गेली ना तरी पण हेच चाळे तिचे चालूच होते तिथे सुद्धा। तर तिथं खाल्लं पिल्लं तर काहीच नाही, पण त्यांच्या घरी खूप सारा राडा घालून आणि मस्ती करून तर ती घरी आली फायनली। आणि ताट तर तिचं मी सगळं काही घरीच आणलं होतं। तर त्यांचा काही कार्यक्रम मस्त असा उरकला आणि माझं घरातलं थोडंसं काम पण राहिलं होतं, म्हणजे स्वयंपाक वगैरे ते काही। तर ते काही घरी आल्यावर फटाफट ते केल्यानंतर लगेच माझा हात काय गप बसला नाही, कारण मी आहे ना आताच दुखण्यातून मस्त अशी क्लिअर झाली आहे, यामुळं माझा हात काय गप बसला नाही। मी लगेच कामाला लागलेच होते, साफसफाई थोडीफार करून घेतली आणि बाकीची काही उद्या करणार होते, तर त्याचा व्लॉगसुद्धा लवकरच येईन। आणि आज काहीतरी माझा खूपच जास्त अवतार झालता, तर म्हटलं तो काही नीट करावा, तर केस वगैरे मस्त असे विचारले आणि माझा अवतार काहीतरी परफेक्टलीच नीट केला। तर काहीतरी संपूर्ण असं काम झालं। आणि आजचा व्लॉग ना कसा वाटला मला नक्की कळवा कमेंटमध्ये। तर चलो बाय।